नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवत आहोत मुलीचे पराठे. तर चला बघूया काय काय लागतं त्याच्यामध्ये साहित्य. बनवायला आपण सुरुवात करूया. आता मित्रांनो, मी मुली घेतलेली आहे पिसून. जे सफेद मुली असतं ते पिसून घेतलेले आहे किसणीवरती. हे 5-6 मुली होते. आपण हे साहित्य घेतलेलं आहे. हे बघा, हे लाल मिरची पावडर आहे, हे धनिया पूड आहे, हे हळदी पूड आहे, हे 4 ते 5 चम्मच मोठे बेसन आहे, हे आला लसूणची पेस्ट आहे, आपण स्वतः बनवून घेतलेले आहे, हे खलबत्त्यामध्ये पिसून. हे रेड चिली आहे, ते मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहे. बघा, इतकं आपण साहित्य घेतलेलं आहे. आणि एक डबा आपण त्याच्यामध्ये गहूचा पीठ घेतलेला आहे. तर मी त्याच्यामध्ये एक डबा पीठ घेतला आणि जे मसाले मी तुम्हाला दाखवले ते त्याच्यामध्ये मिक्स केलेले आहेत. आणि संपूर्ण हे आपल्याला आणि चवीपुरता मीठ टाकलेलं आहे. आणि आपल्याला आता हे संपूर्ण व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. आपण मळून घ्यायचं आहे. थोडासा लागेल तितकाच पाणी घ्यायचं आहे, जास्त पाणी मिक्स करायचं नाही आपल्याला त्याच्यामध्ये, कारण ते मुलीचं पाणी निघणार आहे. त्याच्यामध्ये थोडं आपल्या वाटेल तेव्हा थोडासा पाणी घ्यायचं आहे. मित्रांनो, आता आपला हे आटा मळून तयार झालेला आहे. बघा कसा एकदम व्यवस्थित असा मळून तयार. आता थोडासा त्याच्यामध्ये तेल टाकूया. आता आपण पराठे बनवायला सुरुवात करूया. सगळे असे पराठे बनवून घ्यायचे आपल्याला. तर आता आपण हे सर्व पराठे असे बनवून घेतलेले आहेत. आता गॅसवरती तवा ठेवलेला आहे, तेल टाकूया. आता वरून थोडा तेल टाकूया त्याच्यावरती. आता एक साईडने झाल्यावरती पलटी मारून घ्यायचं. वरून थोडासा तेल सोडूया. व्यवस्थित दोन्ही साईडने व्यवस्थित भाजून घ्यायचं. त्याला व्यवस्थित शेकवून घ्यायचं त्याला दोन्ही साईडने. तर मित्रांनो, आपले सगळे पराठे एकदम तयार. बघा कसं एकदम व्यवस्थित असे झालेले आहेत हे मुलीचे पराठे.